नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा बचत दिवस म्हणून पाळला जातो। मुळात ऊर्जा अक्षय्यतेचा नियम आपल्याला काय सांगतो? तर ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही। तिचा फक्त एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतर करता येते। एकूणच या विश्वातली ऊर्जा जी आहे ती सदैव अक्षय्य राहते आणि याच ऊर्जेचं एक रूप म्हणजे विद्युत ऊर्जा अर्थातच वीज। माणसाने अगदी पूर्वीच्या काळापासून निसर्गापासून निर्माण झालेल्या विजेपासून ते आता मानवनिर्मित विजेचा अगदी माणूस सर्रास वापर करताना दिसतोय। म्हणजे बघा आपली घरगुती उपकरणं सुद्धा सध्या विजेवर चालणारी आहेत। मग या सगळ्या अनियंत्रित विजेचा वापर कुठेतरी नियंत्रित केला गेला पाहिजे, हा तर एक मुद्दा आहेच। याशिवाय विजेपासून सुरक्षा राखण्याचा सुद्धा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे। आणि आजच्या या राष्ट्रीय ऊर्जा बचत दिवसाच्या निमित्ताने आपण याच सगळ्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा विषय आहे राष्ट्रीय ऊर्जा बचत दिनानिमित्ताने विजेची बचत आणि सुरक्षा। आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे प्रकाश कुलकर्णी यांना। सर नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत आहे। तुमच्याकडून ही सगळी तुमच्या अनुभवांची शिदोरी या क्षेत्रामधली आम्ही जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी सरांची ओळख करून देते। महाराष्ट्र शासनामध्ये सरांनी 34 वर्ष ऊर्जा विभागामध्ये विद्युत निरीक्षक या पदावर कार्य केलेलं आहेच। याशिवाय रिलायन्स एनर्जी मध्ये सुरक्षा सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य म्हणून ते कार्य करत आहेत। एकंदरीतच विजेची बचत हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विजेची सुरक्षा सुद्धा कशी राखता येईल विजेपासून या विषयावर आपण सरांकडून जाणून घेणार आहोत। तुमच्या मनात सुद्धा प्रश्न असतील तर ते थेट आमच्यापर्यंत पोहोचवा। त्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक, ते असे आहेत 24908050 24988050 022 हा एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती वजा सूचना। विषय तुम्हाला कळलेला आहे की विजेची बचत आणि सुरक्षा या विषयावर आपण आज सरांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत। त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आमच्यापर्यंत येऊ द्या आणि प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा किंवा प्रश्न विचारेपर्यंत तो आवाज पूर्णपणे बंद ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा जो प्रश्न आहे तो आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि एकंदरीत या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येईल आणि हा विषय पुढे पुढे छान खुलत जाईल। तेवढी छोटीशी सूचना पाळायची आणि भरभरून प्रश्नांनी आमच्या या चर्चेमध्ये सहभागी व्हायचे। विषय आहे विजेची बचत आणि सुरक्षा। मार्गदर्शन करणार आहेत प्रकाश कुलकर्णी सर। सर पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करते। थँक्यू। मुळात आपण जेव्हा म्हणतोय की 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा बचत दिवस म्हणून पाळला जातो आणि त्यामध्ये आज आपण या ऊर्जेच्याच एका रूपाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मुळात या दिवसाची पार्श्वभूमी किंवा हा दिवस का साजरा केला जातो, हा जर इतिहास आम्हाला कळला तर मग आपण पुढे पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊ शकतो। ऊर्जा ही माणसाला अगदी आदी काळापासून अत्यंत गरजेची अशी एक शक्ती आहे। तर ऊर्जा ही वेगवेगळ्या प्रकारची आहे। केमिकल एनर्जी आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी आहे, बऱ्याचशा प्रकार म्हणजे अजून गावामध्ये असं वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामधनं शक्तीमधनं किंवा वेगवेगळ्या एलिमेंट्समधनं अशी ऊर्जा साधा म्हणजे शेणखतातनं ती ऊर्जा होते वेगळी, हे गावामध्ये वापरली जाते। पण आपला आजचा विषय हा जो विजेची ऊर्जाचा आहे, कारण इलेक्ट्रिकल एनर्जी शिवाय आजकाल जगात पान हलत नाही, काहीच शक्य नाही, शक्य नाही काहीच। तर त्या ऊर्जेला म्हणजे विजेला, तर विजेची सुरक्षा आणि विजेची बचत कशी करायची त्या दृष्टीने ह्या विषयाचं एक महत्त्व झालं आहे की एनर्जी कन्झर्वेशन, हाउएव्हर यू सेव्ह एनर्जी दॅट इज जनरेटेड, असं एक जनरली म्हटलं जातं। एनर्जी सेव्ड इज एनर्जी जनरेटेड। जर जनरेशनमध्ये लिमिटेशन असेल तर आपण एनर्जी सेव्ह केली पाहिजे जास्तीत जास्त, हा मेन उद्देश आहे यातला। त्यामुळे राष्ट्रीय लेवलवर याच्या बाबतीत खूपच आता चर्चा होऊ लागली आणि काही काही मोहिमाही घेतल्या जातात, ते तुम्हाला मी आता सांगेनच। तर ही बेसिक गरज आहे, ही बेसिक हे होते त्या बाबतीत
किंवा एक एनर्जी कन्झर्वेशन डे आपण ठेवायला पाहिजे. जसा नॅशनल सेफ्टी डे हा 4 मार्च हा नॅशनल सेफ्टी डे, तसा आज एनर्जी कन्झर्वेशन डे. तर त्या दृष्टीने ह्या दिवसाचं महत्त्व आहे. जसं तुम्ही म्हणालात की ऊर्जेची गरज आपल्या सगळ्यांनाच आहे आणि आता आपण त्या विद्युत ऊर्जेबद्दल बोलणार आहोत आणि त्यातलाही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वीज बचत आणि विजेपासून सुरक्षा किंवा विद्युत सुरक्षा असं आपण म्हणू शकतो. मग ह्या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या एक आपण म्हणूया की संकल्पना आहेत किंवा व्याप्ती ह्या पूर्ण दोघांची वेगवेगळी आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्या दोघांमध्ये काय फरक आहे आणि एकंदरीतच या दोघां संकल्पनेबद्दल? ॲक्च्युली जर बघायला गेलं तर ह्या दोन एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, एकमेकास पूरक आहेत. असं म्हणायलाही हरकत नाही की एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. एक इज बचत, सेकंड साइड इज सुरक्षा. एक साधं उदाहरण देतो की टीव्ही आपण ज्यावेळेस ऑन ऑफ वगैरे करतो किंवा कुठलीही गोष्ट ऑन ऑफ करतो, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे, मायक्रोवेव्ह ओव्हन आहे, वॉशिंग मशीन आहे, गीझर आहे, तर त्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण त्याला सुरक्षित ठेवतो तर ऑटोमॅटिक त्याची बचतही होते युनिटची. अगदी. तर त्या दृष्टीने मी आपल्या या डिस्कशनमध्ये पुन्हा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्समध्येच कसं डिटेल आहे ते सांगणारच आहे. तर ह्या दोन्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे, हे मेन आहे. त्यामुळे जशी आपण बचत करतो विजेची, त्याच्यातनं आपल्याला सुरक्षा सुद्धा कशी मिळते ते मी सांगणार आहे. मी काही काही इक्विपमेंट्स आणलाय ते त्याप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा सांगेन असे सगळ्या गोष्टी. जसं सर तुम्ही म्हणालात की बचत आणि सुरक्षा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण म्हणायला काही हरकत नाही किंवा एकमेकांना पूरक आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये, बरोबर. आणि आज आपण याच अनुषंगाने चर्चा करणार आहोत. तुमच्याकडून बरंच जाणून घ्यायचं आहे, म्हणजे विजेशी संबंधित एकंदरीत मुद्द्यांवर आज आपण बोलणार आहोतच, नाही का? हो, बरोबर. ह्या विजेशी संबंधित तक्रारी सुद्धा तितक्याच आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? विजेच्या बाबतीत तक्रारी म्हणजे एक बेसिकली असं आहे की वीज कंपनी जे व्होल्टेज आपल्याकडे देते, कुठली वीज कंपनी असो ती, देर आर लॉट ऑफ कंपनीज, आपल्याकडे जो सप्लाय येतो तो कधी कधी व्होल्टेज फ्लक्च्युएशन होतं, कधी लो व्होल्टेज होतं, कधी ट्यूब लागत नाही, कधी टी व्ही लागत नाही, त्याच्यानंतर कधी कधी हाय व्होल्टेज होतं. एक मी विद्युत निरीक्षक असतानाच एक कंप्लेंट आली होती अशी की आमच्या एरियामध्ये सगळीकडे असं आग लागली आहे, शॉर्ट सर्किट झालं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये व्होल्टेज हाय झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाला आणि त्याच्यामुळे झालं काय की आगी लागल्या, कॉम्प्युटर्स त्यांचे आउट ऑफ ऑर्डर झाले. तर हे कारण मग आम्ही साईटवर जाऊन बघितल्यानंतर असं कळलं की तिथं तो ट्रान्सफॉर्मर जो असतो त्याचं टॅपिंग बदललं होतं कोणी जरी मिसचिफ, आणि टॅपिंग बदलल्यामुळे हाय व्होल्टेज झालं आणि सगळीकडे धुमाकूळ म्हणजे खूपच गोंधळ झाला. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही ते जाऊन आधी टॅपिंग हे केलं, आम्ही व्होल्टेज नोट डाऊन केलं. तर नॉर्मली आपल्या घरी जे असतं ते 230 किंवा 440 थ्री फेज असेल तर असं व्होल्टेज असतं. तिथं प्रत्येक दुकानात प्रत्येक शॉपमध्ये आम्ही आणि घरी बघितलं तर व्होल्टेज 580 ते 600 इतकं व्होल्टेज झालं. तर ही जी निष्काळजीपणा आहे, जे तुम्ही म्हणालात की तक्रार करतात, ते हे की व्होल्टेज आपण बरोबर देतो की नाही, ग्राहकांना आपण तो सप्लाय देतो की नाही, हे पाहण्याचं काम वीज कंपनीचं आहे. तर ते न पाहिल्यामुळे इथं असं झालं आणि अशा अपघात घडले, अशा आगी लागतात शॉर्ट सर्किटमुळे. ते एक झालं. नंतर बिलांची एक तक्रार असते लोकांची. हा तर युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे की प्रत्येक जण म्हणतं की साहेब आमचं बिल इतकं होतं, आम्हाला 500 रुपये येत होतं, आज 5000 रुपये येतं. अशी बिलांची तक्रार असते. तर त्याच्यामध्ये सुद्धा असेस्ड बिल म्हणून एक असतात प्रकार, ही वीज कंपनी येते. तर ते असेस्ड बिल नंतर फायनल बिल द्यायचं असतं आणि असेस्ड बिल देताना सुद्धा ती लिमिट करायची असते की असेस्ड बिल हे एवढंच द्यायला पाहिजे. ती लिमिट पाळत नाहीत सप्लाय कंपनी म्हणजे वीज कंपनी. त्यामुळे ती तक्रार वाढत जाते. या तक्रारींबद्दल जाणून घ्यायचं आणि मग आपण घरगुती उपकरणांची तुम्ही अगदी उल्लेख केला होता या उत्तरामध्येच, तर त्या घरगुती उपकरणांपासून किंवा त्याच्यापासून आपण विजेची बचत कशी करायची हे जाणून घ्यायचे. पण एक फोन आला आहे तो आपण घेऊया. संजीव कडू आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. बोलो. हा नमस्कार, बोला. मी संजीव कडू बोलतोय, पुण्याहून बोलतोय. श्री प्रकाश कुलकर्णी यांना प्रश्न असा विचारायचा आहे आजच्या दिवसानिमित्त की जुन्या इमारतीमधील काही आणि जुन्या वाड्यामधील घरे बंद असतात आणि काही लोक व्यवसायाने मुंबई येथे स्थायिक असतात, तरी महिन्यामध्ये आमचं युनिट 3 ते 4 युनिट असं बिल येतं काही वापर नसताना.
आम्ही डिजिटल मीटर सुद्धा बदललेलं आहे आणि जुनं मीटर आम्ही काढून टाकलेलं आहे. तरी सुद्धा आम्हाला 150 ते 200 रुपयाचा भूर्दंड दर महिन्याला पडतो. याच्यावरती उपाय काय? आणि दुसरं सुरक्षेच्या दृष्टीने विचारायचं, इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे जी आग लागते ती लवकरात लवकर आटोक्यात कशी आणावी, हे माझे 2 प्रश्न. आणि आपले वास्तुरंगामधील जे लेख आहेत त्याबद्दल अतिशय आपलं अभिनंदन. धन्यवाद सर. आता आपण तक्रारींबद्दलच बोलत होतो आणि तेवढ्यात तुम्ही सांगितलंच होतं की विजेचं बिल जास्त येणं किंवा वाढीव येणं हा सगळ्यांचीच एक खूप मोठी तक्रार आहे आणि त्यांचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की घरं बंद असली तरी सुद्धा काही ना काही युनिट्स ते जास्त दाखवले जातात आणि मग बिल जास्त येतं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये मिस्टर संजीव कडू, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की समजा फ्रीज चालू असेल, घर बंद असताना जर समजा फ्रीज चालू असेल तुमचा, नॉर्मली फ्रीज हा चालू असतो, तर फ्रीज चालू असेल तर 150 ते 200 बिल येणं हे तेवढं काही जास्त नाही आहे. परंतु त्याच्यापेक्षाही जर जास्त बिल असेल तर एक कन्झ्युमर ग्रीव्हन्स रिड्रेसल फोरम म्हणून त्या कंपनीत असतो. तर मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की जर बिलांच्या कंप्लेंट्स असतील कोणाच्या, तर त्यांनी प्रत्येक वीज कंपनीमध्ये, म्हणजे टाटा असो, BSE असो, BST असो किंवा महावितरण असो, कुठल्याही जी वीज कंपनी असेल त्याच्यामध्ये कन्झ्युमर ग्रीव्हन्स रिड्रेसल फोरम आहे, त्या फोरममध्ये कंप्लेंट करायची आणि मग तिथं हिअरिंग घेतलं जातं आणि त्याच्यावर निर्णय दिला जातो. म्हणजे कन्झ्युमरची साईड काय आणि कंपनीची साईड काय हे सगळं बघितलं जातं, सगळे फॅक्ट्स बघितले जातात आणि त्याप्रमाणे निर्णय दिला जातो. तर माझी ही तुम्हाला एक आवाहन आहे की तुम्ही त्याप्रमाणे प्रत्येक फोरमकडे जा. जर आता हे मी सांगितलं, म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते तो पॉईंट मला माहिती आहे, तुमचं फ्रीज चालू होतं की नाही. जर नसेल तर हे बिल जास्त आहे, जर असेल तर हे बिल दिस इज ओके, पण नाही तर मग तुम्ही त्या फोरमकडे जा आणि त्यांचा निर्णय मात्र सगळ्यांना बंधनकारक आहे. म्हणजे एकंदरीतच समजा जर आपली काही तक्रार असेल तर त्या फोरमकडे जाऊन आपली तक्रार नोंदवून त्या शंकेचं निरसन करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे, नाही का? त्याच तक्रारीचा एक दुसरा मुद्दा म्हणजे शॉर्ट सर्किटचा, ज्याचा तुम्ही उल्लेख केलेला होताच. तर समजा शॉर्ट सर्किट झालंच तर अगदी पटकन सुरक्षेचा कुठला पर्याय होऊ शकतो? आता त्यांच्या प्रश्नातही तो एक दुसरा पार्ट होता की शॉर्ट सर्किटने आग लागली ते कसं काय. मेनली शॉर्ट सर्किटने आग लागली हे पहिल्यांदा कळत नसतं आपल्याला की कशाने लागली. आग लागली की फर्स्ट आपली पहिलं कर्तव्य असं आहे की मेन स्विच जे आहे घरातलं ते ऑफ करणं, ते पहिल्यांदा बंद करायचं. मेन स्विच ऑफ केला आणि समजा ती त्याच्या बाजूला काही आग असेल, लागलेली असेल, तर ती पाण्याने न विझवता त्याच्यावर पाणी टाकू नये. कारण शॉर्ट सर्किटने जी आग लागते त्याच्यावर पाण्याने कधीही विझवू नये, कारण पाणी ते शॉक असतं, ते त्याच्यामध्ये ते आपल्याला सुद्धा शॉक बसू शकतो. त्याच्यावर रेती टाकावी किंवा फायर एक्सटिंग्विशर जे असतात ते फायर एक्सटिंग्विशरनी आग बुजवावी. वाळू असेल तर फारच चांगलं, तर ते करावं आणि 103ला फोन करायचा त्यांना, फायर ब्रिगेडला. हे पहिल्याने मेन स्विच बंद करायचं. काठी असेल कुठल्या लाकडाचा आधार घेऊन पहिल्यांदा मेन स्विच, समजा तिथं जाळ असेल तर अगदी त्याच्याने बंद करायचं. आणि बाकीच्या मग ऍक्शन्स ज्या आहेत त्या आपण वाळू वगैरे याच्यानी ते विझवायचे, आटोक्यात आणू शकतो. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. दीपक भालेराव आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार श्री प्रकाश कुलकर्णी. नमस्कार. तुमच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा आम्हाला चांगला फायदा होतोय. मला असं विचारायचं की घरी आपण जे वायरिंग करतो घराचं, ते मधून मधून सेफ्टीच्या दृष्टीने आणि कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या दृष्टीने बदलायला पाहिजे का? आणि बदलायचं असेल तर ते किती वर्षांनी बदलायला पाहिजे? बर, धन्यवाद. आता आपण त्याच मुद्द्यावर येणार आहोत की घरगुती उपकरणं ही बऱ्याचदा आता म्हणजे सगळीच विजेवर चालणारी आहेत. तर एकंदरीतच त्याच्या वीज बचतीबद्दल आणि त्यांचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की जे आपण वायरिंग करतो तर त्याच्यासाठी एक सुरक्षा म्हणून आपण कधी बघायला पाहिजे किंवा कसं त्याच्यावर आपण कार्य केलं पाहिजे? या बाबतीत स्टँडर्ड्स असे आहेत की नॅशनल इलेक्ट्रिक कोड 2011चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याच्याप्रमाणे 20 वर्षानंतर वायरिंग बदलायला पाहिजे. तर दीपक भालेरावने मी असं उत्तर देईन की समजा 20 वर्ष झाले म्हणजे एकदम वायरिंग बदलायचीच असं नाही आहे, त्याच्या टेस्ट घ्यायला पाहिजेत. तर आपल्याकडे गव्हर्नमेंट अप्रूव्ड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असतात. त्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स जे तुमचे रेग्युलर असतील कोणी, त्यांच्याकडनं वायरिंगच्या टेस्ट्स घ्याव्या लागतात.
तर त्या टेस्ट अशा आहेत की मेगर आणि म्हणजे इन्सुलेशन जे असतं वायरिंगचं हे मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. हे वरचं हे जे वरचं इन्सुलेशन आहे त्या इन्सुलेशन रेझिस्टन्स, कारण 20 वर्षानंतर हे डिप्रिशिएट होतं, त्यामुळे याचं रेझिस्टन्स किती आहे हे बघणं आणि तुमच्या इमारतीमध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये जी अर्थिंग असते ती अर्थिंग किती आहे, अर्थिंग रिझल्ट्स काय आहेत हे बघणं जरुरी आहे. ते जर कमी असतील, अर्थिंग रिझल्ट जर 1 ओमपेक्षा जास्त असेल किंवा 2 ओमपेक्षा जास्त असेल तर, किंवा ह्याचे वायरिंगचे जे रिझल्ट्स आहेत हे जर ओम्समध्ये कमी असतात, म्हणजे याचं रेझिस्टन्सचं युनिट आहे ओम्स, हे समजा 1 मेगा ओमपेक्षा कमी असेल तर तुम्हाला वायरिंग बदलणं जरुरी आहे. त्यामुळे मेगर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं जे विद्युत कंत्राटदार वापरतात, आपले इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स मेगर वापरतात, त्याच्यानी ही टेस्ट घ्यायची. हे जर कमी असेल तर तुम्हाला वायरिंग ही बदलणं जरुरी आहे. समजा हे ओके असेल, 1 मेगा ओमपेक्षा जास्त असेल तर मग वायरिंग बदलायची गरज नाही. हे नॅशनल इलेक्ट्रिक कोड प्रमाणे झालं. हा, म्हणजे साधारण नियम असंच आहे की साधारण. 20 वर्षानंतर वायरिंग बदलणं गरजेचं आहे, पण या सगळ्या बाकीच्या सगळ्या या चाचण्या केल्यानंतरच, नाही का? एक्झॅक्टली. या टेस्ट घेतल्यानंतरच समजा टेस्ट मध्ये ओके आलं तर वायरिंग बदलायची गरज नाही. बरं. हां हां. कारण इट मे एक्सटेंड. आता मी आमच्या ऑडिटमध्ये असं आहे की 35 वर्षानंतर ट्रान्सफॉर्मर बदलायला पाहिजे. मग आम्ही ओरिसाला एका ऑडिटला गेलो होतो, तर तिथं पाहत असताना त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 40 वर्ष झाले होते पण त्यांचे टेस्ट रिझल्ट्स एकदम परफेक्ट होते. ओल्ड ट्रान्सफॉर्मर्स होते, फार सुंदर, फार छान ट्रान्सफॉर्मर्स होते. तर हे जे अशा याच्यामध्ये मग ते बदलायची गरज नाही. म्हणून पहिल्यांदा टेस्ट घ्यायचं आणि त्याच्यात जर ओके असेल तर ते अजून कंटिन्यू करा. मग त्याच्यानंतर दरवर्षी टेस्ट घेणं जरुरी आहे. त्या 20 वर्षानंतर दरवर्षी तुम्ही टेस्ट घ्या आणि त्या वर्षांना समजा 22 वर्षानंतर कमी झाली तर मग इमिजिएटली वायरिंग बदलणं गरज आहे, नाही तर मग शॉर्ट सर्किटचा धोका असतो. अगदी. असं आहे. म्हणजे ही सगळी सुरक्षा आपण या काही नियमावलीमधनं करू शकतो. येस. आता घरगुती उपकरणं बरीच अशी विजेवर चालणारी आहे आणि आपला महत्वाचा मुद्दा वीज बचतीचा आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली घरगुती उपकरणं आपण साध्या बल्बपासून जाऊया पुढे. कारण आपण म्हणजे कित्येक वर्ष ज्यावेळेस विजेचा वापर सुरू झाला, पहिल्यांदा कुठले बल्ब्स होते तर टंगस्टन एलिमेंट, टंगस्टनचे इनकंडेसेंट बल्ब म्हणतात त्यांना, ते होते. त्याच्यानंतर त्याचं कन्झम्पशन खूप झालं, तर 25-40 वॉट 100 वॉट अशा एनर्जीचे, तर त्याचं कन्झम्पशन खूप यायचं. म्हणून शेवटी एनर्जी म्हणजे ऊर्जा बचत कशी होईल तर ते चेंज झाले इन ड्यू कोर्स. म्हणजे आता पहा 20 वर्षापासून साधारण CFL लॅम्प्स म्हणून येतात. तर त्याच्यामध्ये काय आता की एक तर बेसिकली असं आहे की 40 वॉटचा बल्ब, आणि मी तुम्हाला एक दाखवतो CFL कसा आहे. तर CFL बल्ब हा असा असतो, कॉम्पॅक्ट, याचं नाव कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प म्हणजे CFL. तर दिसते कॉम्पॅक्ट फ्लोर. याच्यामध्ये काय असतं, हे जर वापरला तुम्ही, आता हा एक दाखवतो आणि हा एक मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, हा आहे LED आणि हा आहे CFL. तर आपले जनरल बल्ब तुम्हाला लक्षात असतील तर दाखवायची तुम्हाला गरज नाही, कारण आपण कित्येक वर्षापासून वापरतो. तो 40 आणि हा 8 वॉट आणि हा 2.7 वॉट. हे तुम्हाला सांगतो, याचा प्रकाश आणि याचा प्रकाश आणि त्या 40 वॉटचा प्रकाश आम्ही कम्पेअर केला, तुलना केली, तर सेम आहे. पण एनर्जी पहा याच्यामध्ये किती कमी होते. 2.7 वॉट फक्त, याच्यामध्ये 8 वॉट आणि ती 40 वॉट. इतकी बचत आपली होते. तर ह्या दृष्टीने आपल्या घरगुती याच्यामध्ये जर आपल्याला बचत करायची, पहिल्यांदा यू शुड रिप्लेस युअर बल्ब्स. तुमचे जे बल्ब्स आहेत, हे जे कन्व्हेन्शन आपण वापरतो ते CFL वापरा, CFL बल्ब वापरा, किंवा LED. आता LED खूप आलं. आता हो, आजकाल तो जमाना झाला असं म्हणूया आपण. LED लाइटिंगच आता सध्या सगळीकडे पॉप्युलर आहे. त्याच्यामधलाच हा एक, हे मी तुम्हाला दाखवतो, हे LED मधलाच आहे. हा LED डेकोरेटिव्ह लाईटसाठी, म्हणजे गणपती वगैरेला असे लावतात, काही लक्ष्मीपूजन वगैरे अशा याला. तर हे LED आहेत, हे डेकोरेटिव्ह लाईट्स आहेत LED. तर याच्यामध्ये काय असतं की त्याच्या 1/8
एक अष्टमांश फक्त एनर्जी यूज होते. म्हणजे इतकं चांगलं असतं LED. लाईट एमिटिंग डायोड्स याचा LEDचं फुल फॉर्म. तर हे जे वापरलं तर आपली ऊर्जा बचत, वीज बचत खूप प्रमाणात होते. हे झालं बल्बच्या बाबतीत. आता पंखे, मी पुढच्या ह्याच्यात जातो. पंखे, तर पंख्यामध्ये जे पंख्यात नॉर्मली 60 वॉटची एनर्जी होते. त्यात आपल्याला कॅपॅसिटर जे असतात ते कॅपॅसिटर्स एनर्जी एफिशियंट कंडेन्सर जर वापरले तर त्याच्यातही बचत होते. त्याच्यानंतर आपण रोज घरी घर साफ करतो. एक जनरली सगळीकडे आपण घर साफ करतो, ज्याला हाऊसकीपिंग म्हणतात. तर तेच आपण पंखे आणि लाईट बल्ब्स हे जर साफ ठेवले तर ती एनर्जी सुद्धा त्याच्यातून बरेच वाचू शकते. ओहो. आणि ल्युब्रिकेशन, पंखा जर म्हणजे ऑइलिंग आणि ग्रीजिंग नसेल तर तो पंखा वापरताना म्हणजे फिरताना त्याच्यात जास्त एनर्जी जाते. त्यामुळे ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत आपल्या घरी वापरण्यासारख्या की त्याचं ल्युब्रिकेशन, ऑइलिंग वगैरे व्यवस्थित झालं पाहिजे. त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर. नेक्स्ट इज रेफ्रिजरेटर. आपला प्रत्येक घरी आजकाल कॉमन झालेलं आहे. फ्रीजचं महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात दार उघडतो आपण त्याला. फ्रीज हे फार महत्त्वाचं आहे. फ्रीजचं प्रत्येक वेळेस दार उघडतो आणि बंद करतो. आणि कित्येकदा असं आढळलेलं आहे की ते दार कंप्लीट बंद झालेलं नाही आहे. त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे की फ्रीज कंप्लीट बंद झाला पाहिजे. आणि त्याच्या ज्या कॉइल्स असतात मागे, फ्रीजच्या मागे कॉइल्स असतात, त्याच्यावर धूळ साठू देऊ नये. त्याच्यावर जर धूळ साठली तर तुमच्या कंप्रेसरवर लोड येतं. आणि कंप्रेसरवर लोड आला की ऑटोमॅटिकली तुमची ऊर्जा बचत, वीज बचत होत नाही, जास्त वीज खर्च होते. कंप्रेसरवर लोड न येण्यासाठी दार कमी उघडणे, एक तर दाराच्या मुवमेंट्सच कमी कराव्या, दार जास्त उघडं ठेवूच नाही. आणि क्लिनिंग. त्याच्यानंतर भिंतीपासून फ्रीज कमीत कमी 3 ते 4 इंच अंतरावर पाहिजे. हे एक महत्त्वाचं आहे. आणि हे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे की जर त्याच्यात हे नसेल, अंतर जर नसेल तर त्या कंप्रेसरची जी हीट आहे त्याच्याने शेवटी त्या असा कॉलम निर्माण होतो विच इज व्हेरी डेंजरस फॉर द कॉम्प्रेसर. आणि त्याचा कधी कधी कॉम्प्रेसरचा स्फोट होऊ शकतो. म्हणून भिंत आणि वीज याच्यामध्ये 3 ते 4 इंच अंतर मिनिमम पाहिजे. पण जसं सर थोडंसं मी थांबवते, म्हणजे आजकाल जे रेफ्रिजरेटर्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की कॉइल्सवर धूळ साचू देऊ नये, हा एक आपलं काम आहे वीज बचतीच्या दृष्टिकोनातनं. पण आजकाल ते सगळं बंदिस्त स्वरूपात असतं. आजकाल बंदिस्त स्वरूपात आहे, त्यामुळे ते नाही. पण निदान मागचा जो सरफेस आहे तो क्लीन ठेवा. मागे जो सरफेस आहे त्याच्यामागे इमिजिएट कॉईल आहे. मला वाटलंच होतं ही शंका येईल म्हणून. तर तो जो आहे मागचा सरफेस क्लीन ठेवावा आणि त्यात ते अंतर ठेवावं. झाडून घेताना वगैरे त्याच्यावर धूळ बसते. इट शुड बी व्हेरी क्लीन. हे एक आहे. नंतर आपले गिझर्स आहेत. गिझर नेहमी एनर्जी एफिशियंट गिझर्स पाहिजेत. ISI मेक पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, ISI मेक जर कुठलंही उपकरण, विद्युत उपकरण वापरलं ना तर आपली 15 ते 20% वीज बचत होते. कुठलेही लोकल असे मेक्स वापरू नये. सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की ISI मेकच वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर वॉशिंग मशीन आहे, मायक्रोवेव्ह ओव्हन्स असतात, गीझर असतात, इस्त्री आहे. इस्त्रीमध्ये सुद्धा आपले जवळजवळ 60 ते 100 वॉट एनर्जी जाते. तर ती सुद्धा अशी कंटिन्युअस चालू ठेवू नये. त्याच्यात पुन्हा सुरक्षेचा पॉईंट असा आहे की इस्त्रीचे वायर असे आपण जे वापरतो ती जी वायर वापरतो आपण, जे वापरतो उपकरण कुठलंही असो, इस्त्री असो, मिक्सर असो, फ्रीज, ते वायर नेहमी असं वाकून बघायला पाहिजे. कारण जर त्याचे बेंड्स निघालेले असतील तर ते आपल्याला नॉर्मल ह्याच्यात दिसत नाही. जर असं वाकवली तर त्याचे ते स्टँड्स बाहेर येतात आणि ते आपण ज्यावेळेस आपण न वाकवता हे वापरतो त्यावेळेस आपल्याला शॉक बसतो. हिस्ट्रीमध्ये असे शॉकचे जवळ 5 ते 6 ॲक्सिडेंट्स मी इन्व्हेस्टिगेट केलेले आहेत. त्यामुळे इस्त्री वापरताना हे केअरफुल राहायला पाहिजे. नंतर टीव्हीच्या बाबतीतही एनर्जी सेव्हिंग हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण टीव्हीला एक सेट टॉप बॉक्सचा प्लग असतो आणि दुसरा असतो मॉनिटरचा. तर टीव्ही ऑफ करून नॉर्मली काय करतं की आपण टीव्ही ऑफ करून घरी जातो, झोपायला जातो. कुठल्याही याच्यात टीव्ही ऑफ करतो आणि माणूस रात्री झोपायला जातो, तसेच जातात. तर त्याच्यावेळी तो रिमोटवरनं ऑफ करतो आणि जातो.
नॉट दॅट. तेवढंच नाही तर त्यांनी काय करायचं, ते जे प्लग्स असतात आपल्या ज्याच्यातनं सप्लाय घेतलेला असतो ते प्लग्स ऑफ करायला पाहिजे, ते स्विच ऑफ करायला पाहिजे. ते स्विच ऑफ केलं तरच तुमची एनर्जी सेव्हिंग होते. आणि ते न केलं तर तुम्हाला 15% लाईटचं बिल जास्त येतं. दॅट वी हॅव ऑब्झर्व्ड. मी रिलायन्सला असताना आम्ही ती स्टडी केलेली आहे. आणि हे जर न झाल्यामुळे 15% बिल जास्त येतं आणि पुन्हा सुरक्षा तुमची हे होते, धोक्यात येते. करंट हे रात्रभर त्या टीव्ही मॉनिटरमध्ये फिरत असतं, असं आहे. म्हणजे कंटाळा न करता टीव्हीचं जे मेन बटन आहे ते बंद करणं बटन पाहिजे. ते बंद करायलाच पाहिजे जाताना. आणखीन एक मुद्दा आहे की आपण चार्जिंगला मोबाईल्स लावतो आणि मग मोबाईल आला किंवा मेसेज आला, फोन आला की आपण फक्त चार्जिंगचं काढतो, मोबाईलवर बोलत राहतो आणि ते बटन चालूच राहतं. तर तेही एक मुद्दा आहेच सुरक्षेचा आणि वीज बचतीचा सुद्धा, नाही का? आहे. तो महत्वाचाच आहे. कारण तसे बरेच ऍक्सिडेंट्स आम्ही बघितलेले आहेत की मोबाईल असा लावलेला आहे ह्या प्लगला आणि याच्यात चार्जिंग आणि तसंच कधी कधी फोन चार्जिंग आला असतानाच बोलत राहतो की आपण. माणूस बोलत राहतो पण ते त्याच्यात तो स्फोट झालाय. ऍक्च्युली बोलताना स्फोट झालाय आणि तो अक्षरशः विद्यार्थी होता कॉलेजचा. तो रिझल्ट विचारत होता आणि तो खलास झाला ऑन द स्पॉट. त्यामुळे माझं हे सांगणं आहे की हे ज्यावेळेस हे काय करायचं की आला समजा फोन तर हे स्विच आहे फक्त ऑफ करायचं आणि तिथले वायर काढायची गरज नाही. जे ऑन असतं ना स्विच ते ऑफ करायचं आणि तुम्ही बोला आणि बोलून झाल्यानंतर आणि पुन्हा बोलून झाल्यावर पुन्हा हे ऑन करायचं. दॅट्स ऑल. हे जे शॉर्टकट आहे आणि हे जर वापरलं तर तुम्हाला मोबाईलचे असे ॲक्सिडेंट्स होणार नाही. मोबाईलचे अजून एक ॲक्सिडेंट्स असतात. पेट्रोल पंपवर बोलू नये म्हणतात. पेट्रोल पंपवर मोबाईल वापरू नये ते त्याच्याचसाठी आहे कारण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जी असते ही मोबाईलमधनं निघणारी आणि त्या पेट्रोल भरताना जो पाईप असतो त्या पाईपमधनं निघणार त्याचा जर घर्षण झालं, त्याचा संयोग झाला तर तिथं स्फोट होतो. असे किस्से आहेत अमेरिकेत घडलेले. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या अगदी घरगुती वापरामध्ये सुद्धा की आपण या छोट्या छोट्या गोष्टींनी काळजी घेऊ शकतो. सुरक्षा तर आपोआप राखली जाईलच आणि त्याचबरोबरीने वीज बचत सुद्धा होईल. फोन आलेला आहे तो आपण घेऊया. राजू जतकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार. बोला. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. कुलकर्णी साहेब नमस्कार. नमस्कार. मला एक 2 प्रश्न विचारायचे होते. विद्युत सुरक्षा आणि विजेची बचत असा आपला विषय आहे आजचा. तर विजेचं बचत करताना विजेचं बिल कमी करण्यासाठी आम्ही काय काय उपाययोजना कराव्यात हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टीने जेव्हा आपण रस्त्यावरून जात असताना अनेक ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मर उघडे बघतो किंवा फिडर पिलर्सचे दरवाजे उघडे असतात. अशा परिस्थितीमध्ये आम्ही नेमकं सामान्य माणसांनी नेमकं काय करावं कारण ते खूप धोकादायक असतं. असे माझे 2 प्रश्न आहेत. ठीक आहे. धन्यवाद. विद्युत सुरक्षा आणि बचत असं आपण जेव्हा बोलतोय तेव्हा वीज बिल कमी करण्यासाठी मला वाटतं मगाशी तुम्ही हा उपाय सांगितलेला आहेच. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी आपण सांगूया. मी आता थोडा वेळापूर्वी सांगितलं पण तरीही पुन्हा रिपीट करतो की आपण एनर्जी एफिशियंट अप्लायन्सेस वापरायचे सगळीकडे. घरामध्ये इवन आपले पंप्स, वॉटर पंप्स, त्याच्यानंतर ट्यूबलाईट्स ह्या एनर्जी एफिशियंट हे सगळीकडे मिळतात. ट्यूबलाईट्स, एनर्जी एफिशियंट बल्ब्स मिळतात. मी आता जे दाखवलं एलईडी आणि CFL याचा जर उपयोग केला. हे फक्त याच्यामध्ये काय असतं हे थोडेसे महाग असतात आपल्या याच्यापेक्षा. नॉर्मल बल्बपेक्षा हे थोडे महाग असतात. तर पण त्याचा टोटल त्याची एनर्जी त्याचं बिल जे येतं त्या बिलामध्ये म्हणून 2 महिन्यात त्याची कॉस्ट कव्हर होते. तर त्या दृष्टीने एनर्जी एफिशियंट बल्ब्स, ट्यूब्स, वॉटर पंप्स हे सुद्धा एनर्जी एफिशियंट वापरले आपण. इवन लिफ्टच्या मोटर्स, लिफ्टमध्ये आपण हाऊसिंग सोसायटीचे लिफ्टचे आहेत त्याच्या मोटर्ससुद्धा आपण जर एनर्जी एफिशियंट वापरल्या तर आपली विजेची बचत बऱ्याच प्रमाणात होऊ शकते. आणि एवढ्यावरही कंप्लेंट आली, बिल एवढ्यावरही जर जास्त आलं तर देर इज समथिंग रॉंग विथ द पॉवर सिस्टम. तुम्ही त्या नेटवर्कवर जी वीज कंपनी असते त्यांच्या कन्झ्युमर रिड्रेसल फोरमला अप्रोच व्हा आणि हा प्रॉब्लेम त्यांच्याकडनं सॉल्व्ह करून घ्या. ह्या वेळेस अजून एक म्हणजे त्या एरियाचे विद्युत निरीक्षक जे असतील त्यांनासुद्धा याच्यात इन्व्हॉल्व करा. त्यांना एक कॉपी द्यायचा. हे त्यांचंसुद्धा काम आहे. विजेची बचत आणि सुरक्षा होते की नाही हे त्यांचंही काम असतं, त्यांची ड्युटी असते. त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा लक्ष घालणं जरुरी आहे. आता सुरक्षेचा दुसरा पॉईंट, हे जे रस्त्यावर सबस्टेशन्स आणि तुम्ही जे म्हणालात जतकर की ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन्स आणि त्याचे बरेचसे दरवाजे वगैरे उघडे असतात
दॅट आय हॅव ऑल्सो सीन ड्युरिंग ऑडिट. मी बऱ्याच ठिकाणी पाहत होते. त्याचे मी काही काही स्लाइड्स आणले तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला लोकांना की कसे असतात सबस्टेशन्स. तर हे जे आता हे सबस्टेशन एक आहे त्याच्या समोर हे सगळे केबलचे ड्रम्स मोठे मोठे पडलेले आहेत. तर सबस्टेशनच्या समोर असे केबलचे ड्रम्स पडणं हे बरोबर नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा, हे हाऊसिंग सोसायटी नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. दुसरे असंच तिथं ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला, या ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला फेन्सिंग नाही आहे आणि नियम नंबर 68 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स प्रमाणे फेन्सिंग देणं जरुरी आहे, पण ते दिलेलं नाही इथं. म्हणजे नियमाचा भंग झालाय. हे मी तुम्हाला आधी दाखवतो आणि सांगतो की काय करायचं पुढे. हे झालं. त्याच्यानंतर हा एक फोटो पहा की हा सबस्टेशनमध्ये हे कुठेच काही संरक्षणच नाही आहे. सगळे उघडं आहे, सगळे इक्विपमेंट्स ओपन आहेत. त्याच्यानंतर हे दुसरं पहा कसं स्टोरेज पडलेलं आहे आणि हे फेन्सिंगच्या आत पडलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हे सुद्धा होणं ते अगदी चूक आहे. नंतर हे पहा, हे फेन्सिंगच्या बाहेर वेस्ट मटेरियल आहे. तर असं वेस्ट मटेरियल सुद्धा टाकणं त्या म्हणजे विद्युत नियमाप्रमाणे हे दंडनीय आहे. तर याच्यावर उपाय काय, असा हा जो तुमचा प्रश्न आहे. एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे. अगदी खरं आहे की सामान्य नागरिक ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस हे कळत नाही त्याला की काय करायचं होतं. याच्यावर एक म्हणजे मी विद्युत निरीक्षक होतो, त्यामुळे मला ह्याच्या ॲक्शन्स काय घेतल्या जातात त्या मी सांगतो की मी विद्युत निरीक्षक असतं तर काय घेतलं असतं. तर ह्याच्यात पहिली कंप्लेंट जी आहे, तुम्ही ह्याच्यात एक कंप्लेंट त्या कंपनीला लिहायची, त्याची कॉपी विद्युत निरीक्षकाला द्यायची. ज्या योगे तो विद्युत निरीक्षकांना सुद्धा कळेल की इथे या नियमांचा भंग झालेला आहे. आणि त्या नियमांचा भंग जर झाला, कारण का वीज कंपनीकडनं समजा वेळ नसेल किंवा काही मटेरियल नसेल, त्या निमित्ताने झालं नसेल का, तर विद्युत निरीक्षकांनी त्यांना समज देणं जरुरी आहे की विद्युत नियमांचा भंग झालेला आहे आणि दे आर सपोज टू बी कस्टोडियन्स ऑफ द ॲक्ट अँड रूल्स. इलेक्ट्रिसिटी ॲक्ट अँड रूल्सचे विद्युत निरीक्षक हे कस्टोडियन आहे. त्यामुळे त्यांनी ती ॲक्शन घेणं अगदी जरुरी आहे. त्यामुळे जतकरांनी हा जो पॉईंट काढला तो अगदी बरोबर आहे. असे बरेच ठिकाणी सबस्टेशन्स आम्हाला आढळून येतात की त्याचे डीपी बॉक्सेस उघडे असतात, कुठलं जनावर जाऊन त्याला चिकटू शकतं खाली. तर असे बरेच आहेत. हे जे फोटो दाखवले आता व्हिज्युअल अजूनही आहेत तसे. तर त्या ह्याच्यात हा मूळ मुद्दा मी हे म्हणतो की तुम्ही कंपनीला, वीज कंपनीला लिहायचं आणि विद्युत निरीक्षकांना कॉपी द्यायची आणि त्यांना फोन करून त्यांनाही फॉलोअप करायचं. हे सोल्युशन आहे त्याच्यावर. अगदी. आता आपण जसं म्हणतो की म्हणजे घरगुती उपकरणं म्हणा किंवा इतर कुठलीही जी विजेशी संबंधित जे काही आहे, वीज बचत हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्यानंतर सुद्धा काय करायचं हेही तुम्ही मगाशी थोडक्यात सांगितलं. तर मुळात शॉक लागूच नाहीये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, कारण का तिथे विजेची सुरक्षा म्हणजे विजेपासून सुरक्षेचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहेच. तर मग त्यासाठी आपण नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे. शॉक लागूच नाही हे तर आपल्या हातात नाहीये, पण आपण प्रयत्न करता येतो. आपण प्रयत्न करता येतो. त्याच्यासाठी वीज संच मांडणी आपली अगदी परफेक्ट पाहिजे. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स जे आपण पाहतो की महाराष्ट्रात सगळीकडे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स घेऊन हे कामं करत असतात. तर ह्या कॉन्ट्रॅक्टर्सकडनं काम करून घेताना त्यांनी सुद्धा असे एक वायरिंग जी आहे, एक तर कॉपर वायर वापरल्या पाहिजेत आणि ISIच्या वायर्स वापराव्या. अगदी ISI मेक असलेल्या वायर्स आहेत त्याच फक्त वापरल्या पाहिजेत. त्याच्यानंतर हा जो आता प्लग आहे, मी हे जे तुम्हाला दाखवतो, हा एक बोर्ड दाखवला आहे. तर याच्यामध्ये मी प्लग हे मुद्दाम उदाहरणासाठी तुम्हाला दाखवतो की 2 पिन याच्यामध्ये विद्युत कंत्राटदार आणि इवन घरच्या आपण ग्राहकांनी सुद्धा लक्षात ठेवणं जरुरी आहे की उजवीकडे फेस, डावीकडे न्यूट्रल आणि वर जे आहे ती अर्थ वायर आहे. हे असंच असणं अगदी जरुरी आहे. काही लोक, काही ऑडिट्समध्ये आम्ही असं बघितलं आहे की डावीकडे फेस दिली असते ती चूक आहे. उजवीकडे फेस, डावीकडे न्यूट्रल आणि वर अर्थ, आणि ही अर्थिंग कनेक्ट करणं अगदी जरुरी आहे. आणि 2 पिन वापरू नये. कंत्राटदारांनी सुद्धा हे लक्षात ठेवावं की अशा प्रकारे वायरिंग विथ ISI मटेरियल जर झाली तर 50% सेफ्टी तर आलीच. मग त्याच्या पुढची कुठली आहे, तर त्याच्या पुढची म्हटले तुम्ही मेन स्विचेस वापरता, तुम्ही
जे डिस्ट्रीब्युशन बोर्ड्स वापरता ते सुद्धा ISIचे पाहिजे. तुमची अर्थिंग व्यवस्थित पाहिजे. मेनली आपल्याकडे जी अर्थिंग असेल ती अत्यंत परफेक्ट केली जर असेल, IS 3043 हा ISIचा आपला अर्थिंगचा IS आहे, त्याप्रमाणे असेल, कोळसा मीठ वगैरेचं व्यवस्थित मिश्रण करून हे कंत्राटदारांनी जर हे पाळलं, त्याच्या टेस्ट घेऊन आणि ज्या विद्युत कंत्राटदारांनी काम केलेलं आहे त्याचं त्यांनी कंप्लिशन आणि टेस्ट रिपोर्ट देणं जरुरी आहे नियमाप्रमाणे. ते दिल्यानंतरच कॉन्ट्रॅक्टरचं काम कंप्लीट झालं असं मी म्हणेन. त्याच्याशिवाय ते काम कंप्लीट होत नाही. त्यांनी काम कंप्लीट करून दुसऱ्यांनी केलं तर त्याला काही अर्थ नाही आहे. कंप्लिशन आणि टेस्ट रिपोर्ट ज्यांनी काम केलं त्यांनीच द्यायचा, तरच त्याची ती रिस्पॉन्सिबिलिटी कंप्लीट होते. तोपर्यंत त्यांनी जायचं नाही काम सोडून. असंही असं आढळून आलं आहे आम्हाला काही काही केसेसमध्ये की बिल्डर काय करतात की एक कॉन्ट्रॅक्टरला काढून टाकतात. त्यांचं काहीतरी फायनान्शियल मॅटर्समध्ये जमलं नाही की त्याचं अर्धं काम झालं तरी त्याला काढून टाकून दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काम देतात. ते बरोबर नाही. तर त्यावेळेस पहिल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय त्या बिल्डरनी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काम देऊ नये, हाही एक नियम आहे. हे जर फॉलो केलं तरच तुम्हाला विद्युत सुरक्षा मिळेल. कारण हे बिल्डर लोक असे करत असतात. त्यामुळे बिल्डरांनी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी प्रत्येक वेळेस माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगत असतो की बिल्डरनी असं कॉन्ट्रॅक्टरला अर्धवट काम करून जाणं हे बरोबर नाही आहे. त्या कॉन्ट्रॅक्टर जे अर्धवट काम झालं आहे त्याचा रिपोर्ट घ्यायचा, त्याच्याकडनं NOC घ्यायचे आणि मग दुसऱ्याला द्यायचं. जर असं केलं तर आपल्याला विद्युत सुरक्षा प्राप्त नक्कीच करता मिळू येईल. शकते. नक्की मिळू शकते. म्हणजे ह्या काही नियमावली आहेत आणि त्या नियमावली प्रत्येकाने पाळणं फार गरजेचं फार आहे. गरजेचं आहे. आणि मग या नियमांचा भंग झाल्यानंतर नेमकी कोणती कारवाई केली जाते हे जाणून घ्यायचंय. पण त्यापूर्वी एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. हरिदास वाडवणकर आपल्याशी बोलतायत चंद्रपूरहून. नमस्कार सर. हॅलो. हॅलो जी. हा बोला. माझा प्रश्न आहे, सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी शासनाकडून सबसिडी मिळते का आणि ती कशी मिळवावी? बर, धन्यवाद. खरं तर आपला विषय जो आहे तो वीज बचत आणि सुरक्षा या विषयाशी संबंधितच आपण बोलणार आहोत. पण अगदी थोडक्यात म्हणजे सौर ऊर्जा हा एक खूप महत्त्वाचा स्रोत आहे ऊर्जेचा. तर सर अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगा? होय सर. निश्चित तुमची जी शंका अगदी रास्त आहे की सौर ऊर्जेला हे निश्चित सबसिडी मिळते गव्हर्नमेंटकडे. नुकतीच आम्हाला एक इन्फॉर्मेशन अशी मिळालेली आहे की सेंट्रल म्हणजे केंद्रीय सचिव जे नुकतेच आले होते महाराष्ट्रात, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की 1000 मेगावॉट त्यांनी एक टार्गेट ठेवलं होतं संपूर्ण देशाचं की 1000 मेगावॉटची आपण सेव्हिंग करू सौर ऊर्जा वापरून. तर त्या दृष्टीने ते त्यांनी आता इथं महाराष्ट्रात एका कार्यक्रमात ते होते, तर त्यावेळेस त्यांनी डिक्लेअर केलं की ती आता वाढवून आता 2000 मेगावॉटपर्यंत केलं. त्यामुळे ती आता ऊर्जा बचतीचे सौर ऊर्जा वापरून ऊर्जा बचत करावी असं केंद्रीय सचिवाकडनं सुरू झालेलं आहे. आणि महाराष्ट्रात त्याचा परिणाम आता असा झाला आहे की येत्या 2-3 वर्षात 5000 कृषी पंपांना सौर ऊर्जा वापरली जाईल. तर त्यामुळे तुम्ही सौर ऊर्जेचा प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो की महाराष्ट्रात ते तर झालंच, प्लस छतावर सोलार पॅनेल्स टाकून जे लोक सौर ऊर्जा वापरतात त्यांना आत्तापर्यंत 15% सबसिडी दिली जायची. तर आता नुकतंच त्या केंद्रीय सचिवांनी डिक्लेअर केलं आहे आता ती 15%ची 30% होणार आहे आणि त्याची गव्हर्नमेंट लवकरच आता डिक्लेअर करणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा वापरणार निश्चितच सबसिडी आहे, ज्याच्यामुळे हा एक तर विजेची बचत होईल आणि लोकांना त्याचा फायदा सुद्धा आणि निसर्गापासून मिळणाऱ्या अमाप अशा ऊर्जेचा आपण छान वापर करू शकतो, नाही का? एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. ज्योती राजपूत आपल्याशी बोलतात बुलढाण्याहून. नमस्कार मॅडम. सर, प्रथम आपल्या दोघांना नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की जर आपण फ्रीज रात्री किंवा दिवसा 7-8 तास असं बंद ठेवला तर त्याच्याने आपल्याला बिलमध्ये फायदा आहे का, किंवा मग जर फ्रीज सततच चालू ठेवला पाहिजे का, हे सांगा. बरं, धन्यवाद.
फ्रीज रात्री किंवा दिवसा थोड्या काळाकरता जर बंद ठेवला तर त्याच्यामुळे वीज बचतीमध्ये काही आपण हातभार लावू शकतो किंवा विजेचं बिल कमी येऊ शकतं का, असा त्यांचा मुद्दा आहे. हां मॅडम, तुम्हाला एक सांगतो की फ्रीजचं जे किलोवॉट असतं ते साधारण 80 ते 100 किलोवॉट असतं, 100 वॉट असतं, 80 ते 100 वॉट. त्यामुळे तुम्ही समजा एखादा तास किंवा रात्री वगैरे बंद केलं तर तसा तुमच्या विजेच्या बिलांवर विशेष परिणाम होणार नाही. पण समजा तुम्ही 8-10 दिवस बाहेरगावी जाणार आहात आणि त्यावेळेस जर तुम्हाला फ्रीज त्यावेळेस जर बंद ठेवला तरच थोडासा परिणाम याच्यावर बिलावर होतो. 5 ते 10% तुमचं बिल कमी होतं. पण तुमच्या फ्रीजमध्ये डिफ्रॉस्टिंग अरेंजमेंट नसेल तर तुम्हाला आल्यानंतर प्रॉब्लेम होतो. 10 दिवसानंतर आल्यानंतर तुमचा फ्रीज खराब होतो, बर्फ जमा होतो. जर डिफ्रॉस्टिंग अरेंजमेंट असेल तर तुम्ही फ्रीज ऑफ करू शकता आणि त्याच वेळेस तुम्हाला तो फायदा मिळेल बचतीचा. एखाद्या रात्री वगैरे असं हे करून विशेष फरक पडत नाही, 2 ते 5% बिलामध्ये कमी होऊ शकतं. बस एवढंच आहे. अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे रोज बंद करण्यापेक्षा जर ते आपण घाण किंवा धूळ साचू नये यासाठी जर काळजी केली तर मला वाटतं नक्कीच आपण थोडीशी वीज बचत करू शकतो. बरोबर. आता विद्युत अपघात किंवा आपण शॉर्ट सर्किटचं मगाशी उदाहरण घेतलेलं आहे किंवा शॉक लागतो, याशिवाय इतर अनेक विद्युत अपघात होऊ शकतात. तर असे विद्युत अपघात झाले तर नेमकी कोणती कारवाई केली जाते आणि मुळात हे अपघात होऊच नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी? हा तसा खूपच मोठा विषय आहे, पण तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की वीज अपघात, आता मी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर असताना बरेच वीज अपघात चौकशी केली आहे, इन्व्हेस्टिगेट केले आहेत. तर त्याच्यामध्ये एकतर आपण ओव्हरहेड लाईन्सचा आपण विचार करूया की वीज कंपनीच्या ज्या ओव्हरहेड लाईन्स जातात, उपरी तारमार्ग ज्याला म्हणतात, तर त्याच्यावर त्या काही नियमांनी बद्ध आहेत. त्याच्यावर काही नियम आहेत. ते नियम म्हणजे इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 आणि इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन्स 2010. तर ह्या नियमांमध्ये असं लिहिलेलं आहे की त्या वीज तारा ज्या जमिनीपासून आहे त्याचं ते एक ठराविक अंतर आहे, तर ते अंतर मेंटेन करणं अत्यंत जरुरी आहे त्या वीज कंपन्यांनी. जर अंतर मेंटेन नाही केलं किंवा त्या ज्या तारा असतात त्याच्यावर स्ट्रिंगिंग बरोबर नसेल तर त्याच्यावर झोळ निर्माण होतो. असं त्याच्यावर झोळ निर्माण होतो म्हणजे तो सॅग निर्माण होतो आणि ती आपल्या हाताला लागेल असं. बरं. तर मग असे ॲक्सिडेंट्स, समजा एक बैलगाडी आहे, त्या बैलगाडीमध्ये असे ऊस उभे नेऊन किंवा काही सामान घेऊन चाललं, ते तारांखाली जात असेल त्या ओव्हरहेड तारांकडून, तर त्याला ते लागून ॲक्सिडेंट होतात. असे ॲक्सिडेंट्स काही इन्व्हेस्टिगेट केलेले आहेत आम्ही. त्या याच्यामध्ये वीज कंपनीचे अभियंत्यांना आम्ही जबाबदार धरलं त्या नियमांच्या भंगानुसार. तुम्ही पुढची कारवाई म्हणताय, तर ती कारवाई जी आहे ती असे जर अपघात झाले तर वीज कंपनीचे अभियंता हे जबाबदार असतात आणि ह्याच्या नियमानुसार मग कारवाई होते. मग काय करतात की विद्युत निरीक्षकांचा अहवाल ते कोर्टामध्ये मागवतात, कोर्टात केस होते, कोर्टामध्ये विद्युत नियमाचा कुठला भंग झाला हे जज पाहतात. जे विद्युत निरीक्षक असतात, ज्यांनी इन्व्हेस्टिगेट केलेला असतो ॲक्सिडेंट, त्यांना क्रॉस एक्झामिनेशनसाठी बोलावलं जातं, त्यांच्या रिपोर्टची छाननी होते. मी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर असा 3-4दा मला कोर्टात बोलावलेलं आहे आणि ते विटनेस बॉक्समध्ये त्याची छाननी झाली आहे आणि त्याप्रमाणे ज्या ज्या विद्युत नियमांचा भंग झाला त्याप्रमाणे त्या अभियंत्यांवर किंवा कंत्राटदार जे कोणी असेल त्यांच्यावर ती कारवाई झाली आहे. कोर्टाने ती कारवाई केलेली आहे. अशी कारवाई होते. मग कोणाला फाईन होतो, कोणाला इम्प्रिझनमेंट होते. आता नवीन विद्युत नियमाप्रमाणे कमीत कमी 10,000 रुपये हे फाईन आहे, दंड आहे आणि कमीत कमी 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा आहे. बरं. आणि जर नियमांचा भंग झाला असेल, ते प्रूव्ह झालं तर ते होणं, त्यासाठी विद्युत निरीक्षकाने सुद्धा तेवढं प्रॉम्प्ट राहायला पाहिजे, तितका अपघाताची चौकशी नियमाप्रमाणे झाली पाहिजे आणि कंत्राटदारांनी काम चांगलं केलं पाहिजे आणि वीज कंपनीने सुद्धा नियमाप्रमाणे जर काम केलं ना तर हे अपघात अगदी कमी होतील. वा, आणखीन जाणून घ्यायचं पण एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. अनिल जहागीरदार आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार सर. नमस्कार.
बोला. मला कुलकर्णी साहेबांना असं विचारायचं आहे किंवा हे नवीन जे फ्लॅट सिस्टीम सुरू झाले तर त्याच्यात प्लग वगैरे एवढं खाली देतात ते मुलांना खूप त्रास होतो. मग असं काही रूल नाही का गव्हर्नमेंटचं किंवा एवढ्या अंतरावरच ठेवायला पाहिजे म्हणून? बरं, धन्यवाद. नवीन फ्लॅट सिस्टीममध्ये जी प्लग ची सोय असते ती अगदी खाली असते आणि मग लहान मुलांसाठी ते थोडंसं असुरक्षित होऊ शकतं. तर अशासाठी आणि एकंदरीतच मी त्या मुद्द्याकडे येणारच होती की शासनाकडून आपल्या या वीज बचत किंवा सुरक्षेसाठी काही कायदे नियमावली आहे का? मी आता सांगितल्याप्रमाणे शासनाकडून जे नियम आहेत, विद्युत नियम म्हणजे रेग्युलेशन 2010, नंतर इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003, याच्यामध्ये असं लिहिलं आहे. ॲक्च्युली जागीरदारांनी जो प्रश्न विचारलाय तो ॲक्च्युली बऱ्याच लोकांच्या मनात आहे. तो अगदी खरं आहे की आता खालच्या लेवलला म्हणजे आपलं स्टील लेवल जे असतं अगदी म्हणजे 1 फुटावर प्लग्स दिलेले असतात, ते प्लग्स तसे डेंजरस मुलांसाठी खरंच आहेत. कारण त्यात हात बोट घालतं मूल आणि ते स्विच ऑन करतो खेळताना. त्याला काही कळत नसतं, काही नसतं, ते खेळताना ऑन करतं आणि त्याला शॉक लागतो. तर पण मला ह्या लोकांना हेही सांगायचं आहे की आजकाल विद्युत कंत्राटदार आणि विद्युत कंपनी वेगवेगळ्या काय करतायत की लॉक टाईप प्लग्स देतात. म्हणजे आता हे समजा प्लग आहे हे तर याच्यात आता हे न्यूट्रल आहे, ही अर्थ आहे, ह्यात अर्थ घातल्याशिवाय ह्याच्यात अर्थ घातल्याशिवाय म्हणजे कंप्लीट प्लग घातल्याशिवाय अर्थिंग ह्याला टच झाल्याशिवाय हे फेस उघडत नाही, ओपनच होत नाही. ह्याला लॉक टाईप होल्डर्स म्हणतात. तर ते आजकाल लावलेले आहेत. तर खाली जे लावले ते कंत्राटदारांनी तसे लॉक टाईप लावलेत का ही काळजी घेणं जरुरी आहे. नाही तर सरळ आपण जो ग्राहक असतो ना त्यांनी सांगायचं की आम्हाला इतके नको, 5 फूट. ॲक्च्युली रूलप्रमाणे 5 फुटाच्या वरच पाहिजे. 5 फूट लेवलला हे स्विचेस आले पाहिजे, स्विचेस आणि रेग्युलेटर. पंख्याचा प्लग हा 5 फूटवरच बोर्ड पाहिजे, हे खाली असता कामा नये. त्यामुळे आणि जर लावलं तर ते लॉक टाईप पाहिजे, असं आहे. अशी अनेक नियमावली आहे आणि भंग झाल्यानंतर कोणती कारवाई केली जाते हे तर तुम्ही सांगितलेलं आहेच. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मोहन कडलसकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. हा नमस्कार, मी पुण्याहून मोहन कडलसकर बोलतोय. कुलकर्णी साहेब तुमचं पण स्वागत आहे. मला एक असं आमच्या इलेक्ट्रिशियनने असा एक स्विच टाईप दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर हा कंटिन्युअस लावून ठेवला तर तुमच्या विजेमध्ये 30% बचत होईल. आणि त्याच्या पाठीमागं असं लिहिलं बघा, एसी लाईन फॉल्ट इंडिकेटर, मग ऑल ओके, न्यूट्रल ओपन, अर्थिंग ओपन, लाईन अँड न्यूट्रल रिव्हर्स, लाईन अँड न्यूट्रल रिव्हर्स अँड नॅचरल ओपन, लाईन अँड अर्थिंग रिव्हर्स, असं काहीतरी. पण त्यामध्ये काही फरक असा पडलेला नाही. म्हणजे वेदर इट इज युजफुल का रिलायबल आहे हे एक मला जाणून घ्यायचं आहे. आणि वीज बचत करण्याकरता स्टॅबिलायझर जसा फ्रीज असतो तसा अशी काही बाजारात उपकरणं आहेत का? असतील तर आम्हाला तेवढं प्लीज माहिती द्या. धन्यवाद. त्यांच्या इलेक्ट्रिशियनने एक स्विच दिला होता आणि जेणेकरून त्यांनी सांगितलं होतं की 30% वीज बचत होईल, पण तसा काही त्यांच्या वीज बिलामध्ये फरक पडलेला नाहीये. तर मग ते वापरणं योग्य आहे की नाही? माझं जर मत विचारलं तर असे कुठलेही स्विचेस नाही आहेत ज्याच्यामुळे एनर्जी सेव्हिंग होत नाही. त्यामुळे असे स्विचेस वापरून वगैरे नाही होत. ती आपल्याला अप्लायन्सेसवर जे मी आत्ता सांगितलेलं आहे तसं जर अप्लायन्सेस आपण व्यवस्थित वापरले, विजेची उपकरणं त्याच्यावर धूळ बसू न देणं, त्यांना तेल पाणी करणं वगैरे वगैरे अशा रीतीने जर मेंटेन केलं तरच वीज बचत. असे प्रकारचे स्विचेस अजूनपर्यंत आलेले मला तरी आढळलेले नाहीत. आणि दुसरं असं की दुसरा त्यांचा जसा स्टॅबिलायझर हां फ्रीज जसा स्टॅबिलायझर याच्या बाबतीत आहे, फ्रीजला वापरतो आपण, तो स्टॅबिलायझर सेव्हिंगसाठी नाही वापरत आपण. इट इज ओनली टू स्टॅबिलाइज द व्होल्टेज. म्हणजे ज्या कंपनीकडनं वीज कंपनीकडनं जे व्होल्टेज मिळतं ते जर हाय किंवा लो असेल तर ते अप अँड डाऊन करतं अकॉर्डिंगली. त्या दृष्टीने त्या फ्रीजला त्या उपकरणाला रेग्युलर सप्लाय मिळतो विजेचा. त्याच्यासाठी आपण स्टॅबिलायझर वापरतो. इन्व्हर्टर जर तुम्ही वापरत असाल, इन्व्हर्टर घरी नॉर्मली मुंबईत हे इन्व्हर्टरचा कमी वापर होतो कारण सप्लाय कंटिन्युअस असतो. तर इन्व्हर्टर जर वापरत असाल तर इन्व्हर्टरमुळे थोडीशी सेफ्टी, आपला ऊर्जा सुरक्षा, आपली विजेमध्ये सुरक्षा मिळू शकते इन्व्हर्टरमुळे. कारण इन्व्हर्टरमध्ये तसे इक्विपमेंट्स आहेत, तसे
ऍडजस्टमेंट म्हणजे नियमावली अनेक आहेत शासनाकडून, किंवा आपण जेव्हा म्हणतो वीज कंपन्यांच्या सुद्धा नियमावल्या बऱ्याच आहेत. त्या नियम आपण जर व्यवस्थित पाळले तर मला वाटतं सुरक्षेचा आणि बचतीचा मुद्दा खूप व्यवस्थित आपण करू शकतो. याशिवाय घरगुती बाबतीत सुद्धा तुम्ही छोटे छोटे मुद्दे सांगितलेले आहेत. मला वाटतं ते आपण सगळं प्रयत्न करूया आणि एकंदरीतच वीज बचत आणि सुरक्षा या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याचा एक छोटासा प्रयत्न करूया, नाही का सर? खरं तर हा विषय खूप मोठा आहे, पण घड्याळ कुठेतरी खुणावतंय, त्यामुळे इथे थांबायला लागतंय. तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. याशिवाय इतरही काही नवीन विषय सुचवायचे असतील तर तेही आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. याशिवाय तुम्ही आमच्या फेसबुक पेजला www.facebook.sakhisayadri.dd या पेजला भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबतोय. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान अतिशय महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केले, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.